नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था देऊळघाट, तालुका जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलला नवीन असाल, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण संदर्भात आमच्या संस्थेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अशा विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आम्ही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये प्रस्ताव सादर केले होते. त्या सादर केलेल्या प्रस्तावापैकी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जवळपास ज्या विद्यार्थ्यांनी सबसिडी कर्जासंदर्भात पाठपुरावा केला व आम्ही त्यांना सहकार्य केलं, आमच्या सहकार्याच्या माध्यमातून, शासनाच्या सहकार्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना 20 पैकी जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांना शासनातर्फे 35% सबसिडीवर यांना 2-2 लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. मित्रांनो, हा क्षण आमच्या संस्थेसाठी एक खूप चांगला, महत्त्वाचा व आमच्या संस्थेला खूप आनंद झाला की आमच्या संस्थेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी कौशल्य विभागामार्फत राबवण्यात येणारे कोर्सेस यांनी आमच्या संस्थेमध्ये पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना शासनातर्फे शासन मान्यता सर्टिफिकेट देण्यात आले व या देण्यात आलेल्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून रोजगार उभा करण्यासाठी भाग भांडवल हा महत्त्वाचा टप्पा असल्याकारणाने या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याकडे भाग भांडवल नसताना आम्ही त्यांना सहकार्याची भूमिका करून आम्ही त्या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची एक मीटिंग घेऊ. आमच्या संस्थेच्या माध्यमातून 20 जणांचे प्रस्ताव आम्ही तयार केले. या 20 जणांच्या प्रस्तावामध्ये सिलाई मशीनचे कोर्सेस, फील्ड टेक्निशियन कोर्सेस, गेट सर्व्हिसचे कोर्सेस अशा ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेले होते, अशा विद्यार्थ्यांचे इलेक्ट्रिशियनचे दुकान चालू करण्यासाठी, सिलाई मशीनचा व्यवसाय चालू करण्यासाठी, मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी सिलाई मशीनचे साहित्य लागणारे, फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस, गेस्ट सर्व्हिस संदर्भात लागणारे इक्विपमेंट, या संदर्भात या विविध विद्यार्थ्यांचे आम्ही योग्य प्रस्ताव तयार करून जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सादर केले व जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सादर केल्यानंतर त्यांचे प्रस्ताव स्थानिक पातळीवरील बँकेना पाठवण्यात आली. बँकेने प्रत्यक्ष या विद्यार्थ्यांच्या जागेला भेट देऊन यांचे 20 पैकी 7 जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले व हे उद्योगासाठी शासनामार्फत देण्यात येणारे कर्ज 35% सबसिडीवर असून तसेच उर्वरित 13 विद्यार्थ्यांचे पण कर्ज लवकरात लवकर मंजूर होईल. ह्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक सहकार्य पुरवण्यात आले, याचा आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या संस्थेने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केलेला पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे आम्ही जिल्हा उद्योग केंद्राचे व संबंधित बँकेचे आभार मानतो. मित्रांनो, ज्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुठल्याही कोर्सचे प्रशिक्षण घेतलेले असेल, प्रशिक्षण पूर्ण झालेले असेल व तुमच्याकडे सर्टिफिकेट आलेले असेल व तुम्हाला तुमचा स्वतःचा जर व्यवसाय उभारायचा असेल तर निश्चितच आमच्या संस्थेला येऊन भेट द्या व आम्ही नक्कीच तुम्हाला पण व्यवसायासाठी शासनातर्फे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा करू व ज्या काही विद्यार्थ्यांचे यंदा झालेले प्रशिक्षण, मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी घेतलेलं प्रशिक्षण, ज्यांना काही विद्यार्थ्यांना जर स्वतःचा रोजगार उभारण्यासाठी जर कर्जाची आवश्यकता असेल तर आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच तुमचा पाठपुरावा करून या कर्जासाठी कुठल्याही प्रकारची फी घेतल्या जात नाही, कुठलाही खर्च येत नाही व शासन जे तुम्हाला कर्ज देतं हे विना मॉर्गेज देतं. त्या दिलेल्या कर्जामधून सबसिडी वगळता आपण त्याच्यामधून चांगले तुमचा व्यवसायाला भरभराटी मिळू शकते, तुमच्या व्यवसायाला एक चांगली चालना भेटू शकते. तर मित्रांनो, ज्या काही विद्यार्थ्यांना आपल्या आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले असेल अशा विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट घेऊन नक्कीच आपल्या संस्थेला भेट देऊन व आपण
प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात आमचे संस्थेचे कर्मचारी तुम्हाला सर्व मार्गदर्शन करेल. यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही, काही नाही. आपण फ्रीमध्ये आपण तुम्हाला मार्गदर्शन करू व तुमच्या सबमिट केलेल्या फाईलचा पाठपुरावा करू. नक्कीच तुम्ही पण जिल्हा कौशल्य विभागामार्फत घेतलेल्या प्रशिक्षणाचे सर्टिफिकेटच्या आधारे स्वतःचा रोजगार उभारू शकता व स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. मित्रांनो, तर ज्यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जर कर्ज घ्यायचं असेल, नक्कीच आमच्या संस्थेचे संपर्क साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.